सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. खूप महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्राच्या वेटिंगवाल्या मुलांचं लक्ष लागून लागलेला JR जो काल आलेला होता, त्या काल आलेल्या JRवरती आज आपण बोलणार आहोत. खूप महत्त्वाचे विषय आहेत. काल आलेल्या JRमध्ये जो पहिलं पेज आहे त्या पहिल्या पेजमध्ये जवळजवळ 2 ते 3 JR रपलेले आहेत. ते JR काढल्यानंतर एकंदरीत त्यांचं म्हणणं काय हे सगळ्यांना कळून येईल. पण आतापर्यंतचे एवढे JR बघितले पण असे JR कधी बघायला नव्हतं. त्यामुळे ज्यांना समजलं त्यांना समजलं. पण मी पण याच्यावरती स्टडी केला, विचार केला, वरिष्ठ लोकांशी बोललो. जे वेटिंगची मुलं आपली घेतली गेली जुने त्यांना कसं घेतलं गेलं आणि म्हणजे मला तर कन्फर्म माहीत आहे सोडा, पण तरी पण एकदा कन्फर्म करून, कारण की जवळजवळ 7-8 हजार मुलं ह्याच्यावरती डिपेंडिंग आहेत. त्यामुळे त्यांच्या भावनांची कदर करून किंवा त्यांच्या असणाऱ्या परिस्थितीची, त्यांच्या असणाऱ्या कंडिशनवरती परिस्थितीशी विचार करून अभ्यासपूर्वक आजचा व्हिडिओ असेल. सकाळपासून 2 ट्राय केले अक्षरशः 20-20 मिनटाचे 2 व्हिडिओ आणि त्याला आवाजच नाही जोडला गेला. नवीन माईक आणूनसुद्धा आवाज नाही जोडला गेला. व्हिडिओ तयार होता पण आता परत तिसरा व्हिडिओ म्हणजे 60 मिनिट यामध्येच गेले एक व्हिडिओ बनवायला. सो थोडंसं माईकचा प्रॉब्लेम आलेला आहे. स्टँडर्ड माईक आणूनसुद्धा होत नाही आहे. तरी पण होप्स आहेत की होतील आता इथून पुढे, बघूयात. सो त्याच्यामध्ये जे काय JRमध्ये दिलेलं आहे ते JR काय सांगतोय बघूयात. त्यानंतर त्या JRमध्ये लपलेले 2 ते 3 JR ते काय सांगतात बघूयात. त्यानंतर वेटिंगवाल्या मुलांकडून ज्या घटना किंवा त्यांना कसं घेतलं गेलं ते, आणि नंतर आमच्या वरिष्ठ लोक किंवा मॅडम असतील किंवा माझी स्टडी याच्यावरती एकंदरीत तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीने वेटिंगच्या मुलांना घेतलं जाईल वगैरे वगैरे, हे जे तुमचे प्रश्न होते ते. पण त्यानंतर कालचा जो व्हिडिओ माझा पब्लिश झालेला होता त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपले रिस्पेक्टिव्ह जे कमेंट आहेत त्या सगळ्यांना मी उत्तर देणार होतो. पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल. या व्हिडिओवरती जे कमेंट्स येतील उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये ते सगळे व्हिडिओ, भले 1 तासाचा जरी व्हिडिओ झाला तरी मी सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न, जेवढं माझं नॉलेज आणि माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्या बेसवरती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की आज तागाई ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी ह्या हार्डवर्कसाठी एक सबस्क्राईब करायचं आहे. दुसरी गोष्ट, जेवढे व्ह्यू पडतील त्या सर्वांना विनंती आहे की एवढे JR काढून त्याच्यावरचा स्टडी आणि त्याच्यावर 12 वर्षाचा एक्सपिरियन्स माझा जोडला गेलेला आहे. त्यामुळे एक लाईक करायला मात्र विसरू नका. एक कळकळीची विनंती आहे. बघणाऱ्या प्रत्येकाने एकच लाईक करा ह्या हार्डवर्कवरती. आता JR समजावून सांगूयात वेळ न घालवता. एकंदरीत जो कालचा JR आलता तो JR मी वाचून दाखवतोय. त्याच्यामध्ये किती JR लपलेले आहेत ते बघूयात आणि नंतर आपण फायनल पुढे जायचं आहे कशा पद्धतीने आहे बघूया. 4/12/2023चा तो JR होता. मुंबई पोलीस शिपाई भरती 2021. विषय मुंबई पोलीस शिपाई भरती 2021ची अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबतचा JR होता. ओके. मुंबई पोलीस शिपाई भरती 2021ची सुधारित अंतिम प्रतीक्षा यादी दिनांक 11/8/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर सुधारित अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक 21/8/2023 ते दिनांक 16/9/2023 या कालावधीत घेण्यात आली आहे. तुम्हाला माहीतच आहे कागदपत्र पडताळणीचा त्यावेळी तर किती दिनांक मी प्रॉपर सांगितलेलं होतं की 4-4 दिवस 5-5 दिवस आधी सांगितलेलं होतं की मुलींचं मेडिकल कधी होणार, मुलांचं मेडिकल कधी होणार. आधीच डेट मी डिक्लेअर केल्या होत्या, सगळ्यांना माहिती आहे. मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 प्रक्रियेतील पोलीस शिपाई पदाच्या 7076 रिक्त पदांसाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 हा खूप महत्त्वाचा JR आहे. हा JR मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. त्या सगळ्या JRांची एकंदरीत फास्टमध्ये प्रोसेस सांगणार आहे, कारण की व्हिडिओ बघायला गेलं तर 1 तास व्हिडिओ होईल. त्यापेक्षा महत्त्वाचं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 23/7/2022च्या आदेशान्वये, हा पण आदेश काढलेला होता, 23/7/2022च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार तसेच शासन निर्णय क्रमांक गृह विभाग पोलीस यांचा गृह विभागाचा जो 10/12/2020 मधील तरतुदीनुसार 8,970 उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा फर्स्ट पेज तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये 2 ते 3 JR लपलेले आहेत. ते JR आता मी तुम्हाला सांगणारच आहे. पण पहिली जी पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट म्हणजे याच्यामध्ये 2 त्यांनी लिस्ट दिलेले आहेत. ह्याचं मिनिंग पहिलं समजून घेऊयात. ते म्हणजे इथंच तुमचे 2 ते 3 प्रश्न निघून जातील. ह्याच्यामध्ये पहिला दिलेलं फायनल वेटिंग लिस्ट म्हणून दिलेलं आहे. आता ही फायनल वेटिंग लिस्ट जवळजवळ 7033 पदांची आहे. ओके. आणि त्यानंतर जे दुसरं आहे ते मुंबई पोलीस भरती 2021ची जी आहे ती मुलं कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून 2021च्या पोलीस भरतीमध्ये पोलीस वेटिंगमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रस्तावित आहेत. तो शब्द जो आहे ना, तो शब्द तुम्ही बघायचा आहे. प्रस्तावित आहेत लक्षात ठेवा.
म्हणजे ते वेटिंग लिस्टमध्ये आहेत आहेत असं होत नाही आहे. आणि ह्या दोन्ही लिस्टचं जर तुम्ही टॅली केला तर एकंदरीत 8,970च होते. ठीक आहे. पण याचा अर्थ आता कसं होणार, त्यांना घेणारच नाहीत असा विषय नाही आहे. खूप महत्त्वाचा विषय 1 2 ते 3 मुद्दे मी क्लिअर करतो आहे. जी पहिली लिस्ट आहे, पहिली 7,033 पदं जी आहेत त्या मुलांना पहिलं घेतलं जाईल आणि तदनंतर जे प्रस्तावित आहेत मुलं कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून त्या मुलांना नंतर विचार केला जाईल. एवढं लक्षात ठेवायचं. त्यांना घेणार नाहीत असा विषय येत नाही, लक्षात ठेवा. 2 मुद्दे क्लिअर झालेले आहेत. पहिली लिस्ट 7,033 ती फायनल वेटिंग लिस्ट म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे आणि दुसरी लिस्ट आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1900 समथिंग काहीतरी जागा आहेत. त्या जागा ते नंतर विचार करण्यात आहेत, म्हणजे ते प्रस्तावित आहेत अजून. ओके, ठीक आहे. आता हे 2-3 प्रश्न तुमचे क्लिअर झाले असतील असं मी गृहीत पकडतो आहे. आता पुढं जाऊयात. जे काही शासन निर्णय जे त्यांनी दिलेले होते किंवा एकंदरीत जे काही माझ्याकडे जुने निर्णय आहेत त्याच्यावरती आपण एकंदरीत बोलणार आहेत. गृह विभागाचा जो आलेला होता GR 2019चा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे. पहिला, या नियमावलीला महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश दुसरी सुधारणा नियम 2019 असे संबोधण्यात यावे असे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011मधील, बघा हा 2011मधील नियम 4चे उपखंड 2 खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये 1 2-3 वर्ड आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत, जे आपल्या वेटिंगच्या GRमध्ये कालच्या त्यांनी नमूद केलेलं आहे. ते बघूयात. जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35% गुण, जे उमेदवार लेखी चाचणीमध्ये किमान 35% गुण व मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 33% गुण म्हणजेच -2% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्याच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1/10 या प्रमाणात. प्रवर्गनिहाय हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. प्रवर्गनिहाय, ठीक आहे. आता हा झाला GR. तो आता दुसरा GR सांगतो तुम्हाला, जुने GR ते सांगतो आणि त्यानंतर आपल्याला एकंदरीत पुढं जायचं आहे. एकच मिनटं. मुंबई पोलीस शिपाई भरती 2019चा जो आहे तो गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पोलीस 1899 प्रकरण 316 पोल 5 दिनांक 10/12/2020 नुसार पोलीस शिपाई पदांच्या निवड सूचीच्या कालमर्यादा निश्चित केलेली आहे. निवड सूचीची कालमर्यादा आहे ती निश्चित केलेली आहे. त्यानुसार निवड समितीने तयार केलेल्या निवड सूची किंवा पुढे सांगतोय निवड सूची किंवा निवड सूची करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील व त्यानंतर ही निवड सूची व्यपगत होईल. म्हणजे पुढच्या 1 वर्षापर्यंत किंवा पुढची जी पोलीस भरती जी आहे ती पोलीस भरती अनाऊन्समेंट किंवा एकूण पदे जे आहेत आपली आता जी होती 2021पर्यंतची जी रिक्त पदं होती तिथंपर्यंतच यांचा विचार करण्यात येईल. त्यानंतर 22-23ची जी पोलीस भरतीची रिक्त जागा आहेत त्या नवीन पोलीस भरतीमध्ये ॲड होईल. त्याच्यामध्ये याचा काही संबंध होणार नाही. जी या प्रतीक्षा यादीमध्ये राहिलेली मुलं म्हणजे घेऊन राहिल्यानंतर मुलं त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा दावा करू शकत नाही असं त्याचं मिनिंग आहे. मुंबई पोलीस शिपाई भरती 2019ची अंतरिम निवड यादी व अंतरिम प्रतीक्षा यादी 5/1/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अंतिम निवड यादीवर घेण्याबाबत कार्यवाही विविध कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आलेली असून उपयुक्त शासन निर्णयानुसार दिनांक 4/1/2023 रोजी मुंबई शिपाई पोलीस भरती पदाची अंतरिम निवड यादी व अंतरिम प्रतीक्षा यादी व्यपगत झाली आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे असा तो GR होता. ठीक आहे. आता हा एक विषय झाला. आता खूप महत्त्वाचे 2-3 विषय मी तुमच्यापर्यंत देतोय. पहिला पाठीमागची हिस्ट्री, पाठीमागचे GR बघूयात आणि त्यानंतर आपण पुढे जायचं आहे. आता जो हा विषय मुंबई पोलीस शिपाई बॅट्समन भरती 2017 विषयी प्रतीक्षा यादीबाबत महत्त्वाची सूचना दिलेली आहे. दिनांक 15/7/2017 मुंबई पोलीस शिपाई भरती मधील भरती प्रक्रियेनुसार अंतिम निवड यादीत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवार पात्र अपात्र गैरहजर राहिल्यास अथवा नियुक्तीसाठी स्वारस्य नसल्यास या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना गुणानुक्रमे म्हणजे तुमचे जे मार्क पडले त्याच्यानुसार व त्या प्रवर्गानुसार विचार करण्यात येईल. बघा, एक तर तुमचा गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे तुमचे गुण आणि दुसरी गोष्ट तुमचा प्रवर्ग. हा खूप महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये आलेला आहे. सदर प्रतीक्षा यादी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत अथवा पुढील भरती घोषित होईपर्यंत जे अगोदर घडेल तेथेपर्यंत अस्तित्वात राहील. भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांसाठी ही प्रतीक्षा यादी लागू होणार नाही. प्रतीक्षा यादीत समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समस्या येणार नाही असं त्याचं मिनिंग आहे.
आता ह्याच्यामध्ये पण सेम तेच सांगितलं की तुमच्या गुणानुक्रमे आणि तुमच्या प्रवर्गानुसार तुमचं सिलेक्शन होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे वेटिंग लिस्टच्या मुलांना. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, जे वेटिंगची मुलं आहेत त्यांना पुढची नवीन भरती निघाल्यानंतर किंवा पुढच्या नवीन पोलीस भरतीसाठी या प्रतीक्षा यादीचा विचार केला जाणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंतच ही असते. पुढं त्यांच्यामध्ये किंवा ज्यावेळी रिकामं होतील, म्हणजे जुनी रिक्त पदे ज्यावेळी रिकामी होतील त्यावेळी प्रतीक्षा यादीतील मुलं घेतली जातात. नवीन पोलीस भरतीमध्ये त्यांना कोणताही विचार केला जात नाही, लक्षात ठेवा. नवीन पोलीस भरती निघाल्यानंतर ती पूर्ण झाल्यानंतर त्यावेळी जे मुलं प्रतीक्षा यादीमध्ये राहतील त्या मुलांना तिथं संधी दिली जाते, असं त्याचं मिनिंग आहे. खूप महत्त्वाचं JR आणि खूप अभ्यासपूर्वक तुम्हाला सांगितलेलं आहे. जुने JR 2011-12 त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा आहेत. पहिली सुधारणा, दुसरी सुधारणा, तिसरी सुधारणा वगैरे वगैरे. आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं, तुमचे एकूण मार्क आणि तुमच्या एकूण प्रवर्गानुसार तुम्हाला वेटिंगमधल्या मुलांना संधी दिली जाईल, असं त्याचं मिनिंग आहे. खूप महत्त्वाचा विषय क्लिअर मी इथं केलेला आहे. हा विषय JRनं सांगितलेला आहे. ठीक आहे. हा जे JR आहेत आता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांना सूचना आहे की आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो तिथं तुम्ही जायचं आहे आणि ती जी काही तुम्हाला जे JR आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला चॅनल करणार आहे. सो जो टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करायचा आहे. आता याच्यामध्ये जे एकूण झालं ते तुम्हाला आता कळण्यात आले असेल, पण महत्त्वाचं म्हणजे पहिली जी यादी आहे 7033 पदांची त्यांना पहिला घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर जे प्रस्तावित मुलं आहेत त्यांना नंतर विचार केला जाईल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, आता डॉक्युमेंट चेकिंगमधून जी मुलं बाहेर पडतील आता त्यानुसार त्यांना पटापट उचललं जाईल, एवढीची नोंद घ्यायची आहे. त्या मुलांना आता घेतलं जाईल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रवर्गानुसार आणि तुमचे एकूण मार्क जे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला घेतलं जाईल. दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची ती म्हणजे ज्या मुलांना समान मार्क आहेत त्या मुलांना समान प्रवर्ग असेल तर ज्याचं वय जास्त आहे त्याला पहिला घेतलं जाणार आहे. आणि ह्या लिस्टमध्ये त्यांनी तेच केलेलं आहे की ज्याचं लिस्ट लावतानाच ज्याचं वय जास्त आहे त्याचं पहिला त्या प्रवर्गानुसार तुमच्या मार्कानुसार पहिला त्याचं नाव टाकलेलं आहे, नंतर तुमचं टाकलेलं आहे. समजलं. ज्याचं वय जास्त आहे त्याला पहिला घेतला जाईल आणि त्याच्यानंतरच्या वेटिंग लिस्टला तुमचं नाव दिलेलं, म्हणजे पुढच्या नंबरला तुमचं नाव जाईल. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता खूप महत्त्वाचा विषय म्हणजे आपली मुलं जे आहेत वेटिंगमधून लागलेले आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी जे सांगितलं किंवा माझा पण एक्सपिरियन्स होताच, पण प्रॉपर अनुभव आणि प्रॉपर अभ्यास आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन काढूनच मुलांना जर गोष्ट दिली, थोडा 1-2 दिवस लेट झाले तर चालतील, पण प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपलं चॅनल करतो आहे. त्यामुळं खूप महत्त्वाचा चॅनल आहे. जर अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर पटापट लाईक केला, फक्त ह्या हार्डवर्कसाठी. त्या मुलांसोबत बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, सर आम्हाला आतापर्यंत कसं घेण्यात आलं होतं की आमचं मार्क आणि आमचे कास्ट आणि आमचा प्रवर्ग ह्याच्यानुसार आम्हाला घेण्यात आलेलं होतं, एवढं लक्षात ठेवा. ही गोष्ट एकदम क्लिअर आणि एक्सपिरियन्स आणि जी मुलं लागली आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या मुंबई पोलीसला जास्तीत जास्त करून त्यांच्याशी बोलल्यानंतर ते मला कळून आलेलं आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर तुमच्या झाल्या असतील तर 100% प्रॉपर एक कमेंट करा. जर तुमच्या शंका असतील तर एक कमेंटला उत्तर देण्याचं काम मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. दुसरी गोष्ट, उद्या संध्याकाळी माझी टीम जी अग्निवीरची आहे कर्नाटकची ती उद्या सकाळी रवाना होईल. त्यानंतर मी 1-2 दिवस निवांत आहे, 1 दिवस फक्त. त्यानंतर परत मी बिझी असणार आहे. पंढरपूरची जी मुलं असतील त्या पंढरपूरची मुलांना रिक्वेस्ट आहे, श्री पंढरपूर विठ्ठल मंदिर इथे सोमवारी सकाळी 7 ते 11-12पर्यंत मी उपस्थित असणार आहे. सो तिथं कोणी भेटण्यास इच्छुक असेल तर 100% तुम्ही भेटू शकताय. माझे विद्यार्थी पण तिथे येणार आहेत. सो ज्यांना भेटायचं आहे त्या मुलांना तुम्ही तिथे येऊ शकताय. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे जे कमेंट आहेत त्या सर्व कमेंटला रिस्पेक्ट देऊन मी उद्या सकाळचा व्हिडिओ 15-20 मिनटं 1 तासात जरी झाला तर तुम्हा सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न आणि जेवढा काय अनुभव आणि जेवढा काय एक्सपिरियन्स आणि जेवढी काय माहिती आहे त्याच्यानुसार मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. स्टार्टिंगचा JR आणि त्यानंतरचे जुने JR ज्या JRचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे, त्यानंतर वेटिंगवाल्या मुलांना पाठीमागच्या भरती झालेल्या मुलांना कॉन्टॅक्ट करून, त्यानंतर वरिष्ठ लोकांना कॉन्टॅक्ट करून, त्यानंतर मॅडमांशी बोलणं करून आणि माझा एक्सपिरियन्स आणि आपले विद्यार्थी जे भरती झाले त्यांच्याशी बोलून मी एकंदरीत हा व्हिडिओ बनवलेला आहे. 2 माझे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत कारण की माईकचा प्रॉब्लेम आल्यामुळं जवळजवळ 1-1.5 तास झालं मी इथंच बसून आहे कारण की पुढं मला खूप काम आहेत. सो हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या हार्डवर्कसाठी प्लीज एक लाईक द्यायला मात्र विसरू नका. ठीक आहे. कायम तुमच्यासोबत चॅनल असेल. ठीक आहे. ही जी इन्फॉर्मेशन कशी वाटली ती सांगायला विसरू नका. सो सर्वांना शुभेच्छा असतील. अजून काही JR 22 तारखेनंतर प्रसिद्ध होणार आहेत, मी आधीच सांगितलेलं आहे. 22 तारखेनंतर अजूनसुद्धा वेगवेगळे पिक्चर तुम्हाला दिसायला चालू होतील, हे मी आधी सांगितलेलं. त्या पद्धतीनं सुद्धा ते आता लवकरच चालू होईल.
ठीक आहे. बाकी काही शंका असतील तर 100% तुम्ही कमेंट करा. कमेंट अशी करा की तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुमचे वेटिंग नंबर आणि तुमची शंका काय आहे ती टाका. म्हणजे एकंदरीत एका कमेंटमध्ये सगळं मला पूर्ण करता येईल. ठीक आहे. सो सर्वांना शुभेच्छा असतील. मी इथंच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.